नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाडच्या एनएसएस विभाग आणि कोवाड पोलीस स्टेशनच्या वतीनं अंमली पदार्थ जनजागृती अभियान महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलं. यावेळी पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदेवे म्हणाले, तरुणांनी कॉलेज जीवनात व्यसनापासून दूर राहावं. पोलिसांच्या गुन्हेगारी रेकॉर्डमध्ये आज तरुणांचा भरणा होतोय. सिगारेट, मावा, गांजा, कोकेन, एमडी ड्रग्ज यासारख्या व्यसनाच्या आहारी तरुण जात आहेत. सहज म्हणून, मज्जा म्हणून मित्रांच्या संगतीनं आपण एकदा अंमली पदार्थांचं सेवन करतो आणि मग कधी त्याच्या आहारी जातो हे समजत नाही. अंमली पदार्थांचं सेवन करणं आणि अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांना साथ देणं कायद्यानं गुन्हा आहे. त्यासाठी 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे आता सावध व्हा. तसेच सोशल मीडियावर पोलिसांची नजर असून विधायक कामासाठी त्याचा वापर करा, अन्यथा सायबर गुन्हा होऊ शकतो आणि आपले करिअर वाया जाऊ शकतं. गुरुजन, आई वडील यांचा आदर्श ठेवा आणि पुस्तकांचं वाचन करा असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना एनएसएस विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक पाटील यांनी परिसरामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा आढावा घेऊन यामध्ये युवकांचा सहभाग वाढल्याबाबत चिंता व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर व्ही.आर. पाटील म्हणाले, महाविद्यालयीन तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घ्यावा. समाजसेवा, देशसेवा करण्याची खूप मोठी संधी विद्यार्थ्यांच्याकडे आहे. त्यासाठी सकारात्मक विचार करावेत. सर्वोदय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चांगला नागरिक आणि माणूस घडवण्याचा प्रयत्न केला जातोय. यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. प्राध्यापक बी.एस. पाटील, प्राध्यापक आर.टी. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी हेड कॉन्स्टेबल अनंतराव देसाई, प्राध्यापक के.पी. वाघमारे, प्राध्यापक ए.के. कांबळे, प्राध्यापक आप्पाजी ससेमारे, शंकर पुजारी, तुकाराम सुतार, रोहन सुतार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्राध्यापक सी.ए. कनसे यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप पाटील यांनी केलं.